नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अजून जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वारंवार तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे. तर मित्रांनो, चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी केली आहे? तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे नाही का, हे 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्लासीचे युद्ध कधी झालं होता? प्लासीचे युद्ध नाही का 23 जून 1757 रोजी प्लासीचं युद्ध झालं होतं. पुढचा प्रश्न, बक्सरचे युद्ध कधी झाले? बक्सरचं युद्ध नाही का 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? तर नियोजित तारीख नाही का 31 मे 1857 रोजी होती. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल जे आपण जे के चे प्रश्न महत्त्वाचे घेतो, तर मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचे. तुम्ही एक सुद्धा प्रश्न मिस करू नका. हेच प्रश्न तुम्हाला नाही का येणारे जे पोलीस भरती आहे त्याच्यात तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला इथूनच बघायला मिळतील. तर ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण डबल कंटिन्यू. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपनने कधी संमत केला? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा नाही का लॉर्ड रिपनने नाही का 18 मे 1882 मध्ये संमत केला. पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झन बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा कोणत्या दिवशी केली आहे? म्हणजे 16 ऑक्टोबर 1905. पुढचा प्रश्न, चोराचोरीची घटना कोणत्या दिवशी घडली? तर 5 फेब्रुवारी 1922 साली झाला होता. पुढचा प्रश्न, क्रिप्ट मिशन भारतात कधी आले? 23 मार्च 1942ला. 23 मार्च 1942ला. गोवा राज्य पोर्तुगाल्यांच्या ताब्यातून कधी मुक्त झाले? तर 19 डिसेंबर 1961ला. 19 डिसेंबर 1961ला. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काचा जाहीरनामा कधी जाहीर केला? 10 डिसेंबर 1948ला. 10 डिसेंबर 1948ला. किती लोकसंख्येमागे पंचायत समितीचा एक सदस्य निवडून जातो? तर 20,000 लोकसंख्येमध्ये नाही का पंचायत समितीचा एक सदस्य निवडून जातो. किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषद सदस्य निवडून जातात? तर 40,000. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? तर विभागीय आयुक्त असतात. लक्षात ठेवा, विभागीय आयुक्त. पुढचा प्रश्न मित्रांनो, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात? तर सचिव जिल्हाधिकारी असतात. जिल्हा अधिकारी. बघा, इथं कन्फ्यूज होऊ द्यायचं नाही. जिल्हा आणि नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष नाही का विभागीय आयुक्त असतात आणि सचिव नाही का जिल्हाधिकारी असतात. पुढचा प्रश्न, पंचायत राज संबंधित राज्यघटनेतील कलम कोणते आहेत? तर कलम 40 व 243. पुढचा प्रश्न, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड मियोला. पुढचा प्रश्न, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर सरपंच हे नाही का ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतात. पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्यात जिल्हा परिषदेला काय म्हणून ओळखलं जातो? तर महाकामा परिषद. महाकामा परिषद. पुढचा प्रश्न, प्लेग हे आजार कोणत्या प्राण्यामुळे होतो? तर उंदीरमुळे नाही का प्लेग रोग होतो. पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर देवमासा. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता धातू वापरतात? तर तापमापीमध्ये नाही का पारा यूज केला जातो. हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? तर हाडांच्या वाढीसाठी नाही का जीवनसत्व ड महत्त्वाचा असतो. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर मरचूद. कॉपर सल्फेटचं मराठी नाव नाही, मरचूद आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस नाही का 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. क्युलेक्स नावाचा डास चावल्याने कोणता रोग होतो? क्युलेक्स नावाचा डास चावल्याने नाही का हत्ती रोग होतो. श्वासोच्छवास न करणारा सजीव कोणता? तर नाकतोडा. पुढचा प्रश्न, डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा. पुढचा प्रश्न, सोलर कुकरची पेटी आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर काळ्या रंगाने.
पुढचा प्रश्न, आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो? तर गलगंड. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट, ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव नाही का, सोडियम कार्बोनेट आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाचा संबंध दुष्ट्याशी येते? तर जीवनसत्व अ. पुढचा प्रश्न, सिकलनेस व ॲनेमिया हा आजार कशाशी संबंधित आहे? तर रक्त. सिकल सेल आणि ॲनेमिया. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिल. पुढचा प्रश्न बघा आता, सर्वाधिक उष्णता आकर्षक करणारा रंग कोणता आहे? तर काळा रंग. पुढचा प्रश्न, ब्लड फ्लूचा विषाणू कोणता असतो? तर H5N1 हा नाही का ब्लड फ्लूचा विषाणू आहे. स्वाईन फ्लूचा विषाणू कोणता असतो? महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो. H1N1 हे लक्षात ठेवा, ब्लड फ्लू आणि स्वाईन फ्लू. कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचं बनलेलं असते? तर मगर या प्राण्याचे हृदय नाही का 4 कप्प्याचं बनलेलं असते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, सुभाषचंद्र बोस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर बहिर्जी नाईक हे होते. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर बासरी. लक्षात ठेवा. उस्ताद बिस्मिल्ला खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर शहनाई. पुढचा प्रश्न बघा आता, पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर संतूर. माझी जन्मपेठ हे पुस्तक कोणाचे आहेत? तर माझी जन्मपेठ हे पुस्तक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तर 8,848 मीटर उंची आहे त्याची. 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यात झाले? तर लातूर या शहरात झाले होतं. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात छोटा पक्षी कोणता आहे? तर हमिंग बर्ड आहे, जे की न्यूझीलंडमध्ये असतो बघा. कुत्रा चावल्यामुळे कोणता आजार होतो? तर रेबीज नावाचा आजार होतो कुत्रा चावल्यामुळे. तर पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावाच्या दरम्यान भारताला कोणत्या गव्हर्नर जनरल होते? म्हणजे 1857 जे उठाव झाला होता त्यावेळेस नका कोणता गव्हर्नर जनरल आपल्या भारतात होते? त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आपण काही JKचे क्वेश्चन बघितलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.